जायचं आपल्याला आंघोळ करायला. आज थोडं लेट झालो आहे मी. 9:27 झाले. 9:27 आपण जायला आंघोळ करायला, कारण का आज सकाळी 6 वाजता गेलो जिमला. आता कुठं माझी बॉडी थोडं कट स्पीड दिसायला लागली भावांना बॉडीला. तर विषय आता चला मग मी आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर आपल्याला जायचं आहे बाहेर जायचा विचार चालू आहे माझा आंघोळ केल्यानंतर. पण सध्या तर काही एवढं हे नाही झालं, म्हणजे आणखीन तर काही एवढी तयारी नाही झाली की बाहेर अजून अनिकेतला बोललो नाही. अनिकेतला बोललो, अनिकेतचा तयार झाला तर मगच आपल्याला बाहेर जायचं. तर नाही, मग आज शनिवार रविवार आमचं बाहेर जातो फिरायला. आणि जर अनिकेत नाही बोलला तर मग नाही जायचं, कारण का मी एकट्याने जाऊ शकत. तर काहीच संध्याकाळी जायचं 5 वाजता आपल्याला ग्राउंडला. आज आपल्याला मारायचे 1600 आउट ऑफ. 1600 मारायचे आपल्याला आज आउट ऑफ. तर भावांनो माझ्यासोबत असं जुटून राहा. आज तुमचा पृथ्वीभाऊ मारणार आहे 1600 ते पण आउट ऑफ. जसं की मुंबईला मारलं 5-5चा टायमिंग दिला मुंबईला 1600चा. तर आता इथं पण मारायचं आहे. आणि पुण्याचं माझं ग्राउंड नाही आला आणखीन काहीच. बघतो आता हॉल तिकीट चेक करून. तर माझ्या सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. भावांनो चांगलं ग्राउंड द्या आणि पेपरची पण चांगलीच तयारी करून द्या. तर काहीच आता 14 एप्रिल जवळ येऊ राहिली. आता 14 एप्रिल डॉक्टर B.R. आंबेडकर बाबासाहेबावर आपला एक रॅप तयार झाला आहे. तो 14 एप्रिलच्या अगोदर आपण यूट्यूबला अपलोड करण्यात आहे. भावांनो नक्कीच आपल्या त्या पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला मी अजून दाखवलं नाही, कारण का आपल्या PMCचा बाप MH12चा आवाज रॅपचं नाव होतं. त्याची अजून शूटिंगच नाही झाली. जर त्याची शूटिंग झाल्यानंतर पुन्हा कुठं आपण दुसरा रॅप सॉन्ग तयार करणार आहे. तर भावाला त्याला सबस्क्राईब करून ठेवा. आता मला कपडे थोडे धुवून घेतो, कारण का ग्राउंड जायला कपडे नाहीत नंतर मळले ते. तर झालं तर मग आता मी जातो, कपडे धुतो आणि नंतर आंघोळ करून परत तुम्हाला भेटतो. थोडा टाईम गेला, काही डायरेक्ट संध्याकाळी झाली. सकाळी तुम्हाला म्हटलं की मी भावना तुम्हाला आता जेवण करून परत भेटतो, पण लगेच मला क्लासचा आमचे व्हॉट्सअपला मेसेज आला की पण आज सेमिस्टर आहे म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांनी लगेच वापस. मग गाईज मला लगेच जावं लागलं आणि त्याच्यामुळे मग ब्लॉग नाही बनवू शकलो. तर आता मी परत आलो आहे हॉस्टेलला. आता आपल्याला जेवण करायचं, जेवण करून आपल्याला बाहेर जायचं आहे खडकेश्वरच्या महादेवाच्या मंदिरात. कारण का मला आज डोक्याला खूपच जास्त झालं लोड आला आहे. लोड आलं का मी महादेवाच्या मध्ये जाऊन बसतो, तिथं कसं रिलॅक्स वाटते. कधी तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला आता माझं खोटं वाटत असेल पण भावांनो नक्कीच ट्राय करा. तर आजच्यासाठी माझा ब्लॉग एवढाच राहील. या पृथ्वीभाऊकडून या त्या ब्लॉगरकडून तुम्हाला तुमच्या जीवनाच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि भावना गुड नाईट. कारण का आज मी एवढा थकलो आहे सांगू शकत नाही. ग्राउंडला गेलो, माझ्या बोलण्यात पण एनर्जी तुम्हाला डाऊन दिसत असेल आज, कारण का खूपच थकलो आहे ना. सकाळी ग्राउंडला गेलो, सकाळी जिमला गेलो, नंतर ग्राउंडला गेलो, पुन्हा क्लास झाला एवढा. तर आता जेवण करून झोपायचं होतं, पण डोक्याला लोड आलं आहे म्हणून महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचं आहे, कारण का शनिवार पण आहे त्याच्यामुळं. तर भावांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तेव्हा सबस्क्राईबचं बटन दाबून जावं. भेटूया आपण आता उद्याच्या नेक्स्ट डेला. आज आपल्या ब्लॉगचा आहे 93 डेज आज कंप्लीट झालेत. मला स्वतः विश्वास बसा नाही. 100 दिवस कंप्लीट, म्हणजे 100 दिवसाला फक्त 7 दिवस राहिलेत. आता मला कळालं मी कॅमेऱ्यासमोर काम करू शकतो. 93 दिवस केलं म्हणजे आणखीन करू शकतो आता मला स्वतः विश्वास आला आहे की मी करू शकतो आणि मी ते करणार. मी टार्गेट तोडणार. 2 वर्ष मी कंटिन्यू ब्लॉग टाकणार. मला बघायचं आहे मी कुठं मला बघायचं आहे की माझं चॅनल कुठं जाणार आहे, किती ग्रोथ होते आपल्या यूट्यूब चॅनलची. तर भावांना भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी आपलं एवढंच राहील. धन्यवाद. नमस्कार पब्लिक, तर तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भावांनो आज तुमचा प्रतिभाऊ गेलता सकाळी 5 वाजता जिमला. आणि जिमून आलो आहे गाईस, त्याच्यामुळे एवढे पाय दुखत आहे माझे ते सांगू शकत नाही. तर आपला भागवत मला करतोय शूट सध्या, कारण का तुम्हाला दाखवायच्या पाठीमागाचा नजारा. तर काय आमच्या हॉस्टेलवरून काहीतरी असा नजारा दिसतोय. तर भावांनो आपला क्लास असतोय फक्त शुक्रवारपर्यंत. आज शनिवार आणि रविवार असते सुट्टी. तर उद्या आम्हाला जायचं गोगाबाबा टेकडीला. तर बघू आपण गोगाबाबा टेकडीला गेल्यानंतर काय तिथं नवीन बघायला भेटते. भावांना आपल्या ब्लॉगला असंच जुटून राहा, असंच म्हणजे कंटिन्यू जुटून राहा. आता एक बनवणार क्लिप मी, नंतर स्क्रिप्ट पुन्हा संध्याकाळी बनवणार आणि सकाळी बनवणार. तर आपला जो रजिस्टार मारुती हाके होता तर त्याची कहाणी झाली गाईज.
तो हॉस्टेल सोडून गेलेला आहे म्हणून आता आपल्याला एडिटिंग करता येणार नाही प्रॉपर. जेव्हा मी कधीतरी बघितलेलं असेल तुम्ही एखादं आपलं मिनी ब्लॉगमध्ये बेकार एडिटिंग बनवली होती एखाद्या मिनी ब्लॉगमध्ये, तर ती हाकेने बनवली होती. तर आता हाके नाही आणि अनिकेत पण नाही. अनिकेतपेक्षा जास्त हाकेपेक्षा जास्त एडिटिंग करते आमच्या हॉस्टेलमध्ये तो आहे अनिकेत, आणि तो पण गेला सोडून आता. त्याच्यामुळे आता आपल्या ब्लॉगमध्ये एडिटिंग नाही राहणार काहीच, तर आपले एकदम साधारण व्हिडिओ राहणार आहेत. तर भावांना आवडत असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या प्रत्येक भावाला पण जाऊ द्या पुढं.